जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. हे बघा, 8 दिवस त्याला लागतच नाही. जर मोठा विषय असता, मी 8 दिवस कोल्हापूरच्या गॅझेटियरसाठी नाही बोललो, 1,40,000 नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी बोललोय. कारण त्या तुमच्याकडे अपलोड आहे. नुसतं तहसीलदारला एडीएमला सांगायचं नोंद त्याची प्रमाणपत्र दे. तुम्ही मला सांगितलं ना, थांबरे मागचे, तुम्ही मला सांगितलं ना की आम्ही गावागावात शिबिर राबवलं. विखे पाटील साहेब, प्रसाद लाड साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गावापर्यंत निरोप चालले जातात. हैदराबाद गॅझेटियरनुसार कसं प्रमाणपत्र काढायचं, याचा अर्थ राज्यात तुम्ही यंत्रणा उभी केली. मग कोल्हापूरमध्ये तुम्ही 5 मिनिटात सांगू शकता. फोन लावला की प्रत्येकाला माहीत होतं. याचा अर्थ असा, तुम्ही प्रत्येक गावात सांगू शकता तुझी नोंद निघाली, अर्ज कर. 1,40,000 नोंदी सापडल्यात कोल्हापूरच्या कलेक्टरांकडे असतील, NICवर उपलब्ध असतील, नसल्या तर तुमच्या SDMकडे असतील. तुम्ही सांगा याची नोंद सापडली, तू अर्ज कर. 8 दिवस खूप झाले ते. पण या नोंदी जे प्रसिद्ध केल्यात त्यामध्ये सुद्धा भोंगळ कारभार पाहायला मिळते. एका गावाच्या नोंदी दुसऱ्या गावामध्ये प्रसिद्ध केल्यात, त्यामुळे 3 वर्ष झालं त्या कोणालाच लाभ मिळत नाही. त्या गावकऱ्यांना मिळत नाही ना या गावकऱ्यांना मिळत नाही. मी ते पण सांगतो, आता त्यांना पण सांगितलंय की ते मोडी लिपीच्या वाचकात एखाद्या वेळेस बदल होतो. म्हणजे हे गावचं ते गाव पण दाखवलं जातं. इथल्या स्थानिकच्या सगळ्या मोडी लिपी अभ्यासकाला, इथल्या तज्ज्ञाला सरकारनं एक पत्र द्यावं की इथले जे मोडी लिपी अभ्यासक आहेत, इथले फारसीचे आहेत, इथले उर्दूचे अभ्यासक आहेत आणि काही तज्ज्ञ आहेत, यांच्यासाठी एक पत्र द्यावं की तुम्ही सुद्धा दस्तावेज शोधून वाक्य बरोबर करू शकता. कारण मोडी लिपीत एखाद्या दिवस लचं ल होतं, रचं ड असं पण होतं प्रकार ते वाचण्यात. तेच जर अभ्यासक त्यात असतील आणि सरकारनं जर त्यांनी नियुक्त केलेले 2-4 असणार आहेत अधिकृत, त्याच्यानंतर त्यांना कलेक्टरांच्या माध्यमातून अधिकार आहे की आपल्या जिल्ह्यात जेवढे मोडी लिपी अभ्यासक असतील यांनी सुद्धा दस्तावेज शोधून ते असणारे वाक्यसुद्धा दुरुस्त करता येतं. हे सुद्धा करता येतंय, झालंय. नुसते जिल्ह्यासाठीच नाही तर इथले अभ्यासक राज्यभरातसुद्धा काम करू शकते त्यावरती. राज्यभरात उदाहरणार्थ धाराशिवचं द्यायचं ठरलं तर तिथले अभ्यासक पूर्ण राज्यभर पत्र घेत आहेत. आम्हाला कोल्हापूर जिल्ह्याच्या नोंदी शोधायच्या, आम्हाला रत्नागिरीच्या शोधायच्या, किंवा आम्हाला लातूरच्या शोधायच्यात, अमरावती जळगावच्या शोधायच्यात, तर पत्र दिलं जातं. तसं कोल्हापूरच्याही बांधवांना माझी विनंती की तुमचे मोडी लिपी अभ्यासक तज्ज्ञ जर आहेत, तुम्हीही पत्र मागा की आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात पण शोधायचे आहेत आणि राज्यभरात पण शोधायचे. पण राज्यात फक्त ना 30च राज्यात उल्लेख केला. प्रामुख्याने सरकारने ते जे काढून यादी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रात 30 लोकांना त्यांनी त्यामध्ये समावेश केलेला आहे. 30 जणांनाच दिलेला आहे राज्यात. मोडी लिपीमध्ये रूपांतर करून देऊ शकतात. मग यांच्यावर अन्याय होते का? दुसरी गोष्ट, मग कामं पटपट कशी होणार? कारण कोल्हापूर जिल्ह्याला एकच मोडी अभ्यासक आहे. हां, त्यांनी पण मला आता तुम्ही म्हणता ते सुद्धा बरोबर आहे. यांनी सुद्धा सगळ्यांनी सांगितलं एकच आहे. पण ते मी ते सगळं विचारूनच घेणार आहे. पण ते अधिकृत उदाहरणार्थ आपल्याकडे जेवढे आहेत, कारण हे फुकट येतं. आता महाराज साहेब बसलेत म्हणून मी बोलाना, नाही तर मग 2-3 शब्द मला लगेच बोलायचे होते. ते फुकटे आहेत. त्यांचं कसं आहे, ते असं म्हणतात आम्ही पगार देतो तुम्हाला मोडी लिपी अभ्यासाला, महिनाभर ना देते आणि नंतर काम करून घेते, त्यांना पैसे देत नाहीत. मग त्याचा त्याचा अर्ध सोडून. त्यामुळे त्यांना सांगितलं होतं की मी ज्या मोडी लिपी अभ्यासकाचे पैसे राहिले ते द्या, आणि नवीन तुम्हाला कोण नियुक्त करायचे ना त्यांना खरं बोला. एक तर सांगा तुला पगार देणारे म्हणले तर द्या, आणि तुम्ही देणार नसाल त्याला सांगतो समाजासाठी काम करते, फुकट तरी करेन, तुम्ही नादी लावू नका. म्हणून आता त्यांनी जर 30 घेतलेत, आपण त्याच्यात आणखीन वाढ करायला लावू. आणि असं पण काम करता येतं. आपल्याला जर समाजाचं हित साधायचं, आपल्याला जर काहीतरी करून दाखवायचं या जीवनात येऊन, तर मोडी लिपी अभ्यासक तज्ज्ञ पत्र घेऊन सुद्धा समाज हितासाठी दस्तावेज शोधू शकतोय. आमच्याकडे शोधले, इकडे सुद्धा मी तशी प्रक्रिया करून देतो. हे शब्द आहे, इकडे प्रक्रिया करून.
आहे आणि जर ते दाखला द्यायला तयार आहे तशा प्रकारे लिपिबद्ध करून, पण तहसीलदार असतील किंवा प्रांताधिकारी ते दाखले मान्य करायला तयार नाही कारण ते यादीवर नाही आहेत. कुठल्या यादीवर? शासनाच्या अधिकृत यादीवर नसल्यामुळं त्यांची अडचण निर्माण होते. राज्यात 30च असल्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. हा तो प्रॉब्लेम होत असेल ते मान्य केला, वाढू म्हणलं आपण, ते तर वाढूच. पण जी अडचण येते म्हणताय ना तुम्ही, मोडी लिपी अभ्यासकानं जर भाषांतर करून दिलं असेल असं मला नाही वाटत अडचण असेल. तसं एखादं उदाहरण असलं सांगा. GR काढलाय एका विशिष्ट मोडीलिपीकडनंच ते घ्यायचं असा GR आहे. हा, बरोबर. एक माणूस अख्ख्या जिल्ह्याचं कसं करणार? आलं लक्षात माझ्या आता ते म्हणताय ते लक्षात आलं की त्यांनी एकच दिलाय आणि ते एक पुरू शकणार नाहीये सगळीकडे. असा त्यांनी GR काढलाय की एका जिल्ह्याला 2 किंवा एक तर तो पूर्ण जिल्ह्याला पुरू शकत नाही. ती संख्या 100% वाढू. मला असं वाटलं की त्यांचं असं म्हणणं होतं की भाषांतर केल्याच्या नंतर तहसीलदार घेत नाही, असं प्रकारच नाही. एकाकडून कुठपर्यंत जाईल हेच ना, ते वाढू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.